आता एक मोठी बातमी, पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रविवारपासून 4 ऑक्टोबरपर्यंत वेग मर्यादा लागू करण्यात आलेली आहे। या कालावधीत गोरेगाव, राम मंदिर आणि मालाड या मार्गावर फक्त सर्व गाड्या 30 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील। परिणामी 150 ते 175 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। 4 ऑक्टोबर नंतर टप्प्याटप्प्याने यामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे। तसंच या काळात सकाळच्या वेळेतील सर्व 4 गोरेगाव फास्ट गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभाला गेल्या 6 महिन्यांपासून गळती लागली आहे। गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते। केंद्र सरकारने तरुणांसाठी नवीन योजना सुरू केली आहे, त्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत मिळणार आहे। तरुणांना दरमहा 5,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे। गेल्या वर्षी मुंबईतील 11% मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सर्वेक्षणातील निष्कर्ष समोर आलेला आहे। यामुळे आता पालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे। भाजी, मिठाई आणि दूध या गोष्टी खरेदी करताना अनेक वेळी विक्रेते मापात पाप करत नागरिकांना फसवतात। मात्र असं झाल्यास त्यांना हजारोंचा दंड भरावा लागतो। मात्र कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। महानगरपालिकेने गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित केलेल्या 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली केली आहे आणि याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी बीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एमएमआरडीएच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर झालेल्या आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 8,498 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वे रुळालगत असलेले झोपडीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। वर्षानुवर्ष मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा झोपडपट्टी धारकांनी दिलाय। मुंबई मंडळानंतर कोकण मंडळाने देखील हजारो घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। ऑक्टोबर महिन्यात कोकण मंडळाच्या माध्यमातून 8,000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये अनेक लोकप्रतिनिधी तसंच सिनेसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शकांना देखील सहभाग घेतलाय। यामध्ये राजू शेट्टी, अभिनेता प्रवीण डाळिंबकर आणि अभिनेता गौरव मोरे यांचा देखील समावेश आहे। रेबीज रोगाला अटकाव घालण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत। यासाठी खरं तर रेबीज बाउंड्रीज ही थीम सरकारने आणलेली आहे आणि यातून आता जिल्ह्यातील सर्व कुत्र्यांचं लसीकरण होणार आहे। पनवेलमध्ये वावंजे गावात एका फार्मवर लंपी सदृश्य आजाराने गाय दगावली असून 10 पेक्षा जास्त गुरांना आजाराचा संसर्ग झालेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे 7 रोग वाढत असताना पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी फिरकले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या स्पर्धेचे 200 बैलजोड्यांपैकी हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या मानकरी ठरलेले आहेत। हे दोघं मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यतीच्या थार गाडीचे मानकरी ठरले। येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते। बाजारात रंगबिरंगी वस्त्र, आकर्षक दागिने आणि पारंपरिक सजावटीच्या वस्तूंनी दुकानं सजलेली आहेत। ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने रविवारी 5व्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर डीएसनुसार 49 धावांनी विजय मिळवलेला आहे। ऑस्ट्रेलियाने यासह मालिका देखील जिंकली आहे। ऑस्ट्रेलियाने 3-2 मालिका जिंकली। आदित्य चोप्राला धूम 4 चित्रपटासाठी लीड हिरो मिळालेला आहे। या चित्रपटात आमिर खान, ऋतिक रोशन नाही तर रणबीर कपूर प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जातंय। बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पंढरीनाथ कांबळे बाहेर पडलेले आहेत। 63 दिवस खेळून पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर गेले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।